अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोणी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी, स्वामी बोलती हासोणी. मल्हार रावाची आमनी, आम्हा विषयी भावनसे. म्हणोनी तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवोन यतीसी. असे कोण एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालुनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेन्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतोणी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाये न होय. परी मल्हार राव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामीं पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलिले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, षष्ठोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्त. शुभं भवतु.